पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। या ग्रंथाचा उद्देश दृक आणि दृश्य यांच्यामधील सार आणि असारपणा ओळखून म्हणजेच त्यांचा विवेक करून, त्याच्यातला नित्य अनित्य ओळखून म्हणजेच विवेक करून सार घेणे आणि आसार सोडणे असा आहे। मागील चिंतनामध्ये आपण 4थ्या क्रमांकाचा श्लोक अभ्यास करत होतो। कामः संकल्प संदेहो श्रद्धा अश्रद्धे धृती तरे रिद्धिर्भी रित्तेवम आदीन भासते गदा चितीहि। हा श्लोक आपण त्या श्लोकामधील एक एक शब्द क्रमाने पाहतो आहोत। काम या शब्दाचा आपण विचार केला, संकल्प या शब्दाचाही आपण विचार केला आणि मागील चिंतनामध्ये संदेह या शब्दाचा विचार केला। संदेहाने मनुष्याचा जन्म मरणाचा फेरा सुरू आहे। जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आपण अडकलेलो आहोत हे साधारणपणे मनुष्याला कधीही लक्षात येत नाही। हे कोणीतरी सांगितल्यानंतर लक्षात येतं आणि सांगितल्यानंतरही ते दृढ होईल असं सांगता येत नाही। कारण पहिल्यांदा तर सामान्यपणे जे लोक जगतायत या जगण्यामध्ये का जगायचं याचा हिशोब पक्का नाही। फक्त जगत राहणे, कसं तरी करून जगत राहणे, म्हणजे कसं तरी करून भोगत राहणे, याच्यामध्ये सगळ्यांचं आयुष्य संपताना दिसतं। थोडासा हुशार झाल्याने नव्हे, जेव्हा संसारामध्ये दुःख येतात तेव्हा मनुष्याला असं वाटतं हे काही खरं नाही। साधारणपणे मनुष्य हुशार झाल्यामुळे असं म्हणत नाही की संसारात काही खरं नाही। संसारात येणाऱ्या दुःखांमुळे तो असं म्हणतो की संसारात काही खरं नाही। असो, कारण काही असो, पण तो म्हणतो ना संसारात काही खरं नाही। पण जेव्हा त्याचं दुःख निघून जातं तेव्हा पुन्हा तो पूर्ववत संसारामध्ये गुंतून राहतो। म्हणून दुःख यावं संसारामध्ये, संसार म्हणजे काही खरं नाही हेही कळावं, पण हे कळल्यानंतर विवेक व्हावा, म्हणजे मग तो याच्यातून बाहेर पडण्याची शक्यता असते। म्हणजे दुःख आलं चांगली गोष्ट आहे, त्या दुःखातून त्याला कळलं की संसारामध्ये काही खरं नाही हेही चांगलं आहे, पण त्याच्यावर त्याचा विवेक जर जागृत झाला तरच ते टिकेल, नाही तर टिकत नाही। नाहीतर पुन्हा त्याला संसारामध्ये गोडवा वाटतो आणि मग तो पुन्हा संसार करत राहतो। असो, तर आपण जो काही अभ्यास करतो आहोत या अभ्यासामध्ये संदेह हा शब्द मागील चिंतनामध्ये आपण पाहिला होता। संदेह म्हणजे भ्रम, संदेह म्हणजेच भ्रम। भ्रम म्हणजे शंका, शंका आहे। ज्याला शंका असते त्याला त्याचं उत्तर शोधावं लागतं। कुठल्याही विषयावर जर संदेह असेल तर त्याने तो संदेह घालवावा लागतो, शंका असेल ती शंका घालवावी लागते। संदेह जेव्हा आपल्या जगण्यामध्ये असतो तेव्हा तो संदेह दूर करायला पाहिजे। संदेह नसेल तर दूर करण्याचा प्रश्न येत नाही। संदेह कोणाला असतो तर एकाच व्यक्तीला संदेह असतो आणि ती व्यक्ती म्हणजे मुमुक्षु। हे आपण मागील वेळेस विचार केलेला आहे। सिद्ध महात्म्याला संदेह नसतो आणि मूर्ख माणसालाही संदेह नसतो, कारण मूर्ख मनुष्य संदेहाच्या पलीकडे असतो किंवा संदेहाच्या गर्तेत असतो आणि सिद्ध महात्मा हा संदेह पार करून गेलेला असतो। म्हणून या दोघांना संदेह दिसत नाही, परंतु मुमुक्षुला मात्र संदेह आहे। मुमुक्षुला संदेह असावा किंवा ज्याला संदेह आहे तोच खरा मुमुक्षु आहे। म्हणजे हे जगत आहे का काय आहे नक्की, आपण जगतो तर का जगतो, कशासाठी आपण हे रोजचं उठाठेव करतो आहे, अशी जेव्हा त्याला शंका येते तेव्हा तोच जो भाग आहे त्याला आपण संदेह म्हणू। हा तर एक व्यावहारिक विचार झाला, परंतु परमार्थामध्ये संदेह म्हणजे काय तर माया आहे की ईश्वर आहे, प्रकृती आहे की पुरुष आहे,
देव आहे की देवी आहे, शिव आहे की शक्ती आहे, का दोघंही आहेत, याचा विचार करायला लागणं किंवा याच्याविषयी त्याला प्रश्न असणं, हीच अवस्था संदेहाची अवस्था आहे. आणि या अवस्थेतूनच आपल्याला बाजूला गेलं पाहिजे. म्हणजेच जगत आहे का देव आहे, जन आहे का जनार्दन आहे. जन नोहे अवघा जनार्दन असे सिद्ध महात्मे सांगतात. आपल्याला तर जनार्दन कधीच दिसत नाही. उलट जनार्दनावरून आपला वाद आहे की जनार्दन नक्की आहे की नाही, असा वाद करणारे काही लोक आहेत. आणि ज्यांना जनार्दनाविषयी विश्वास आहे किंवा श्रद्धा वाटते ते मात्र म्हणतात की नाही, आमचा जो जनार्दन आहे तोच खरा आहे. म्हणजे जे म्हसोबाची पूजा करतात, नाही म्हसोबाची पूजा करतात ते लोक म्हणतात की आमचा म्हसोबाच खरा आहे. जे मुंजोबाची पूजा करतात ते म्हणतात मुंजोबाच खरा आहे. जे इंद्राची पूजा करतात ते म्हणतात इंद्रच खरा आहे. जो प्रजापतीची पूजा करतो तो म्हणतो प्रजापतीच खरा आहे. जे विष्णूची पूजा करतात ते म्हणतात विष्णूच खरा आहे. जे शंकराची पूजा करतात ते म्हणतात शंकरच खरा आहे. असं किती सांगता येते. जे गणपतीची पूजा करतात ते म्हणतात गणपतीच खरा आहे. तुम्ही कोणालाही बघा. आणि काही काही लोक ह्याच्याही पेक्षा भारी असतात. वाद नको ना, आम्ही सगळ्यांनाच मानतो. म्हणजे वादविवाद नको. असो, तर प्रत्येकाची श्रद्धा जी आहे ती कुठे ना कुठे आहे. प्रत्येकाची काय आहे, कुठे ना कुठे श्रद्धा आहे. म्हणून आजचा शब्द काय आहे, श्रद्धा. श्रद्धा असते. आपली श्रद्धा ही संदेहयुक्त आहे का संदेह रहित आहे, हा मोठा प्रश्न आहे. परंतु असो, आपण आज श्रद्धा या शब्दाचा अभ्यास करणार आहोत. श्रद्धा, श्रद्धा कोणावर ठेवावी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जन्मलेलं मूल श्रद्धा कोणावर ठेवतं. जन्मलेल्या मुलाला काय श्रद्धा कळते, पण नकळतपणे जन्मलेलं मूल हे आईवर श्रद्धा ठेवतं. थोडं पुढे गेले की वडिलांवर ठेवतं, पुढे गेले की बहीण भाऊ, पुढे गेले की मित्रपरिवार, त्याच्या पुढे गेले की मग आई राहते का, राहते. बाप राहतो का, हो राहतो. कुठपर्यंत, लग्न होत नाही तोपर्यंत. एकदा का लग्न झालं की मुलाची श्रद्धा आईवर राहत नाही आणि बापावर राहत नाही. बापाची ना आईला असं वाटत असतं त्याची आपल्यावर श्रद्धा आहे, तसं काही नसतं. श्रद्धा जी आहे ही श्रद्धा कुठे जाते, श्रद्धा विश्वास हे समानार्थी शब्द आहेत. ही श्रद्धा जी आहे ही श्रद्धा त्याची बायकोवर जाते. बायको म्हणेल ते खरं, याला म्हणायचं श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे ज्याचं बोलणं आपल्याला खरं वाटतं. जसं शाळेत गेल्यानंतर मास्तरचं बोलणं खरं वाटतं, मास्तरने काही सांगू. म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा असं लक्षात यायचं, म्हणजे प्रत्येक जण, तुम्ही जेव्हा लहान असाल तेव्हा तुम्हाला असं लक्षात येत असेल की मास्तरने काही सांगितलं तरी खरंच वाटायचं. मास्तरने काही सांगू खरंच वाटायचं, कारण मास्तरवर श्रद्धा असते. आजकालच्या मुलांना खरं वाटत नाही, पण आजकालची मुलं जरा जास्त फास्ट फॉरवर्ड आहेत, त्यामुळे त्यांना खरं वाटत नाही. पण तरी सुद्धा एक वय असतं, एक लहान वय असतं की ज्या काळामध्ये मास्तरने सांगितलेल्या गोष्टी खऱ्याच असा त्यांचा काय असतो, निर्णय असतो. आणि बऱ्याच वेळा असं असतं की मास्तर जर कॉप्या करून पास झालेला असेल आणि मास्तरने जर मुलाला काहीतरी शिकवलं आणि तो मुलगा तसं चुकीचंच शिकला, तर वरच्या वर्गात म्हणजे दुसऱ्या कॉलेजमध्ये किंवा मोठ्या वर्गामध्ये गेल्यानंतर तिथे दुसऱ्या चांगल्या शाळेतला एखादा मुलगा आला असेल तर तो वेगळ्या रीतीने लिहितो आणि हा वेगळा लिहितो. म्हणतो अरे हे तर असं मला असं शिकवलंय, तो म्हणतो मला असं शिकवलंय. मग ह्या मास्तरचं खरं आहे का त्या मास्तरचं खरं आहे, अशी अडचण तयार होते. कारण याने जे शिकवलेलं असतं ते आणि त्याने शिकवलं असतं ते फार वेगळं असतं, बरंच काही असतं. आणि काही काही लोकांना जाऊ दे दोघांचंच खरं असं म्हणून काही काही जातात पुढे. तर अशा अडचणी निर्माण होतात. पण श्रद्धा हा जो शब्द आहे, हा श्रद्धा शब्द जेव्हा आपल्या आयुष्यात आपण विचार करू लागतो तेव्हा लहानपणापासून तर तरुणपणापर्यंत जी श्रद्धा आहे ती अशी आहे. जेव्हा तरुण होतो, लग्न होतं, तेव्हा बायकोवर श्रद्धा येते. मुलंबाळ झाली की बायकोवर नीट श्रद्धा राहत नाही, मुलाबाळांवर श्रद्धा राहते. म्हणजे मुलाबाळांसाठीच तो जगत राहतो. असं मरेपर्यंत जर विचार करायला लागलो तर म्हातारपणापर्यंत मग सून म्हणा, मग नातवंड म्हणा, अशा रीतीने श्रद्धा ही वेगळ्या ह्याच्यावर बदलत जाते. खरी जी श्रद्धा आहे ही कोणावर, व्यवहारामध्ये जर विचार केला तर काही सांगता येत नाही. श्रद्धा ही व्यवहारातली बदलणारी आहे. व्यवहारामध्ये श्रद्धा काही एकावर राहत नाही, एकावर श्रद्धा आपली टिकत नाही, बदलत राहते. परंतु जास्तीत जास्त काळ बायकोवर किंवा नवऱ्यावर श्रद्धा राहते किंवा मुलाबाळांवर राहते. आई वडिलांवर जास्त काळ श्रद्धा राहत नाही. आई वडिलांवर श्रद्धा राहण्याचा कालावधी फार कमी असतो. उतार वयामध्ये मात्र पुन्हा आई वडिलांवर श्रद्धा जाण्याची शक्यता असते. परंतु मधल्या काळामध्ये आई वडिलांची श्रद्धा गायब होते, अशी एक होण्याची शक्यता असते. तर श्रद्धा हा व्यवहारातला जर विषय जर विचार करण्यात आला तर श्रद्धा ही आपली कधीही एका पदार्थावर राहत नाही. हे तर झाले आपण माणसांच्या रीतीने विचार केला. तर कुठले दुसरे जरी पदार्थ आपण पाहिले, आचारसृष्टी जरी पाहिली, तरी कुठल्याही एका पदार्थावर आपली श्रद्धा कधीच टिकणार नाही, कायम बदलत राहते.
एखाद्याला म्हटलं की आता तुझ्या घरामध्ये असलेला टीव्ही, ह्या टीव्हीवरच तू श्रद्धा ठेव कायम, तर तो तसं करणार नाही. म्हणजे CRT कॅथोड रे ट्यूब असलेला जो टीव्ही आहे, या टीव्हीला त्या टीव्हीवर श्रद्धा ठेवली तर मग LED टीव्ही आला, LCD टीव्ही आला, त्याच्यावर श्रद्धा कोण ठेवेल? मग LED टीव्ही आले की तो म्हणतो ह्या टीव्हीचं काय करायचं, ह्याला विकून टाका. म्हणजे श्रद्धा कशावर जाते? बदलत राहते. कारण तिला काही असो पण श्रद्धा बदलते. म्हणजे याच्याहून त्याच्यावर जाते, त्याच्याहून त्याच्यावर जाते, असं बदलत राहते. जसं बायको आल्यानंतर आईबापाचा उपयोग होत राहत नाही, म्हणून आईबापावरची श्रद्धा बायकोवर जात असते. आईबापावर मग श्रद्धा राहत नाही. आईबापाने असं बरंच समजून घेऊ नये की आपल्या मुलाची आपल्यावर फार श्रद्धा आहे. तो फक्त आपला ह्याच्यासाठी विचार करत असतो, प्रॉपर्टी, तुमची प्रॉपर्टी कशी त्याला मिळेल याच्यासाठी तो काहीतरी प्लॅनिंग करत असतो किंवा ती प्लॅनिंग करत असतो, दोघं मिळून प्लॅनिंग करत असतात. हे आपल्याला कळूच देत नाही. अशा अनेक अडचणी आहेत. श्रद्धा हा जो शब्द आहे हा जसा व्यवहारात आहे तसा परमार्थातही आहे. जन्माला आल्यानंतर आपली जी श्रद्धा एखाद्या देवावर असते, ती श्रद्धा कशी आहे? तर साधारणपणे आईबाप जे देव दाखवतात त्याच्यावर श्रद्धा बसते. मग आईबाप शिकवतात हा देव आहे आपला. मग त्या गावातल्या अख्ख्या सगळ्याच मंदिरात जाऊन नारळ फोडायचा असेल तर मग ते पण लहान मुलं करतात. लहान मुलांना काही कळत नाही, कारण आईबाप ज्याप्रमाणे सांगतील, गावातल्या सगळ्याच ग्रामदेवतेला नारळ फोड किंवा अजून वेशीवर असलेल्या देवाला नारळ फोड, अशा रीतीने सगळ्याच देवांना काय कर, नारळ फोड, सगळ्यांना नारळ फोड असं सांगितल्यानंतर तो काय करतो, सगळ्यांना नारळ फोडतो. पण जसं त्याचं वय वाढतं तसं मग त्याला तो काय करतो, काही काहींची तर श्रद्धा गायबच व्हायला लागते. देवावर श्रद्धाच राहत नाही. देव म्हणजे ज्या ज्या देवतेला तो मानत होता त्या देवतेवरची त्याची श्रद्धाच डळमळायला लागते. तरुणपणामध्ये तर तो म्हणतो हे देव बी आहे का नाही मला शंकाच आहे, हे कुठल्या दगडा तोंडाला पूजा करत राहत. आणि तरुणपणामध्ये जर माज असेल, म्हणजे अंगामध्ये बळ असेल, पैसा असेल, अशा अनेक प्रकारचे मद अंगात असेल, मद म्हणजे माज, तर मात्र तो कशालाच मानायला तयार होत नाही. पण त्याच्यामध्ये जर काही दुःख आलं तर मग तो एखाद्या देवाला मानायला तयार होतो, तेवढं दुःख घालवण्यासाठी. आणि ते पण देवळात जायलाच काही सांगता येत नाही, मनोमन मानतो किंवा असं काहीतरी करतो. परंतु तरुण वर्गामध्ये जर तुम्ही पाहिलं तर श्रद्धा म्हणजे कशावरची श्रद्धा, देवादिकांवरची श्रद्धा तरुणांमध्ये संपुष्टात आल्यासारखीच आहे. तरुणांमध्ये देवादिकांवर श्रद्धा नसल्यासारखीच आहे. परंतु आईबापाच्या सांगण्यापोटी बळच काहीतरी करायचं म्हणून ते करतात. श्रद्धेपोटी करणारे तरुण वर्ग कमी आहे, नाही असं नाही, कमी वर्ग आहे. पण म्हणजे याचा अर्थ काय की तरुणपणामध्ये श्रद्धा ही एक प्रकारे देवावरची लोप पाहावं लागते आणि भोगावर श्रद्धा तयार होते. विषय भोगामध्ये रमणं म्हणजे विषय भोगामध्ये विज्ञानामध्ये श्रद्धा राहते. त्याच्यातही ते काय खूप मोठं कार्य करतात असं नाहीये की विज्ञानात श्रद्धा आहे म्हणून विज्ञानात सायंटिस्ट झाला तो, आईन्स्टाईन सारखे काही सिद्धांतच ते मांडून ठेवले, असंही काही होत नाही. म्हणजे विज्ञानावर एखाद्याने म्हटलं माझी विज्ञानावर श्रद्धा आहे, हे ग्रंथाबिंथावर श्रद्धा नाही आहे असं एखाद्याने म्हटला तर लगेच काय तो मोठा आईन्स्टाईन सारखा मोठा सायंटिस्ट होतो असंही नाही. तो आपलं काहीतरी जे बनवलेलं आहे, कोणीतरी शोध लावलेले आहे, त्याच्यापासून जे बनवलेले उपकरण आहे ते हाताळण्यामध्येच त्याचं आयुष्य जातं. म्हणजे उदाहरणार्थ मोबाईल जर बघितला आपण तर मोबाईल हाताळण्यामध्ये त्याचं आयुष्य जातं. पण मोबाईल कसा बनला, याचा शोध कसा झाला याचा त्याला धांगपत्ताही लागत नाही. मग हा कसला आलाय विज्ञानाचा अनुयायी, नाही का? विज्ञानाचा जर अनुयायी असेल म्हणजे विज्ञानावर जर श्रद्धा असेल तर त्याने विज्ञानाचा सखोल अभ्यास करावा. विज्ञान म्हणजे काय, म्हणजे आईन्स्टाईन सारखं व्हावं. पण आईन्स्टाईन ही काही साधी व्यक्ती नाहीये, आईन्स्टाईन हा मूर्ख मनुष्य नाहीये, आईन्स्टाईन ही फार थोर व्यक्ती आहे. अलग लक्षात. मग जर विज्ञानावर श्रद्धा असेल तर मग एकदम सखोल अभ्यास करायचा पाहिजे ना. म्हणजे ज्याच्यावर श्रद्धा असते त्याच्यावर खरंच श्रद्धा असावी. म्हातारपणामध्ये मात्र जास्तीत जास्त लोक देवळात पळताना दिसतात. म्हणजे देवावरची श्रद्धा पुन्हा जागृत कधी होते, म्हातारपणामध्ये पुन्हा जागृत होते. तरुणपणामध्ये कमी, लहानपणामध्ये फक्त आईबापाच्या प्रेरणेमुळे जर आईबाप तसे असतील तर म्हातारपणामध्ये पुन्हा स्वतःहून तो देवळात जायला लागतो. काही बाकीचे म्हातारे जातात म्हणून, काही लोक संसाराचा वीट आला, वैताग आला, त्रासले, अनेक कारणामुळे ते देवळात जातात. देवळात सगळ्यात जास्त संख्या कोणाची असते? आणि हा समाजामध्ये इतका मोठा एक चांगला समज आहे, चांगला म्हणजे फारच चांगला समज आहे की म्हातारपणामध्ये परमार्थ करायचा असतो. म्हणजे हे दुर्दैव आहे समाजामध्ये की परमार्थ ही कधी करण्याची गोष्ट आहे. परमार्थ हे एक शास्त्र आहे. शास्त्र अभ्यास करण्यासाठी म्हातारपण नाही लागत. म्हातारपणात काय अभ्यास करणार आहे? परमार्थ हे काय आहे? शास्त्र आहे. वेद हे काय? शास्त्र आहे. मग हे जे शास्त्र आहे, हे शास्त्र अभ्यास करण्यासाठी म्हातारपण हा काळ नाहीच आहे.
म्हातारपणात काहीच करता येत नाही, इंद्रिय शिथिल होऊन जातात. म्हणून म्हातारपणामध्ये देवादिकांवर श्रद्धा जरी बसली तर मग ती कुठल्या देवादिकांवर बसेल? लहानपणामध्ये जे काही देवादिकांना मानत होता, मग मंजोबा असो, मुसोबा असो किंवा अशा प्रकारचे अनेक देवदेवता असो, या देवदेवतेंवर त्याची श्रद्धा बसते. आणि त्या देवदेवतेंच्या नावाने जे काही दगड किंवा प्रतिमा असतात, या प्रतिमे किंवा दगडावरच तो श्रद्धा धरून असतो. तो देव कुठेही ह्याचं थांगपतच नाही. म्हणजे एखाद्याला जर विष्णूवर श्रद्धा असेल तर विष्णू कुठे याचा काही थांगपत्ताच नाही. फक्त हा विष्णूची आपली एक प्रतिमा घेऊन किंवा मूर्ती घेऊन त्याची पूजा करत राहतो श्रद्धा म्हणून. आणि आता बाबा तू वाचव असं म्हणत असतो. आता विष्णू तरी काय करणार? विष्णू कुठे आहे हेच माहित नाहीये. त्यामुळे विष्णूने काय करायचं हा तर फारच लांबचाच गोष्ट झाला. श्रद्धा जी आहे ही म्हातारपणामध्ये जी वेगवेगळ्या देवदेवतांवर बसते, तर ते देवदेवता कोण आहे त्याचा काही थांगपत्ता नाही. ही श्रद्धा देवदेवतेवरून शास्त्रावर येणं ही फार अवघड आहे. देवदेवता, देवदेवतेंचाही देव, सगळ्यात प्रमुख जर देवता कुठली असेल तर ते आहे ईश्वर. देवतेंमध्ये अनेक देवदेवता आहेत. या अनेक देवदेवतेंमध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर ईश्वर. ईश्वर हे एक पद आहे. ईश्वराची विभागणी 3 वर्गाने होते. एक म्हणजे उत्पत्ती, आणि एक म्हणजे स्थिती किंवा पालन पोषण, आणि एक म्हणजे संहार. जेव्हा ईश्वर हा उत्पत्ती करता असतो किंवा उत्पत्ती करता हे त्याचं प्रमुख कार्य असतं, तेव्हा त्याला ब्रह्मदेव म्हणतात. याच देवाचं जेव्हा पालन पोषण हे कार्य असतं, तेव्हा पालन पोषण करणाऱ्या या देवाला विष्णू असं म्हणतात. आणि संहार करण्याचा वेळ येते, कारण संहार करून पुढची उत्पत्तीचं प्रयोजन असतं. म्हणून संहार करण्याच्या निमित्ताने जेव्हा हाच देव प्रगट होतो किंवा प्रगट झाल्यासारखा वाटतो, तेव्हा त्याला शंकर असे म्हणतात. म्हणून या 3 देवतांची उपासना करणं किंवा 3 देवतेवर श्रद्धा ठेवणं, हे श्रद्धा ठेवण्यामध्ये देवदेवतांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आलं लक्षात? ही सर्वात श्रेष्ठ देवदेवता आहेत. मग त्याच्या खाली पुढे सूर्य, देवी अशा अनेक देवदेवतांचं वर्णन तुम्हाला सापडेल. परंतु सगळ्यात श्रेष्ठ जे देव कोणी असेल तर भगवान विष्णू, कारण पालन पोषण करण्यामध्ये सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. म्हणून वास्तविक विष्णू, शंकर आणि ब्रह्मदेव हे 3 समानच देव आहेत. या देवांवर श्रद्धा ही सर्वात श्रेष्ठ आहे. जो कोणी काहीतरी निमित्ताने, म्हणजे आई वडिलांमुळे म्हणा, स्वतःहून म्हणा, कोणाच्या तरी कारणाने, अनुकरणाने म्हणा, जर या देवतेंना कोणाला तरी भजत असेल तर कालांतराने त्यांच्यावर श्रद्धा ठेवल्यानंतर त्याला शास्त्र वाचावं असं वाटायला लागतं. नकळतपणे शास्त्र वाचण्याची इच्छा होते. शास्त्रावर जेव्हा श्रद्धा असते तेव्हा सर्वात श्रेष्ठ शास्त्र कुठलं आहे? काही लोकांना जारण, मारण, तारण असले शास्त्र पण आवडतात. काहींना काय आवडतात? जारण, मारण, तारण. काही लोकांना असं वाटतं की शास्त्र असं पाहिजे की त्याच्यातून आपल्याला धन दौलत मिळाली पाहिजे. म्हणजे धन दौलत मिळवण्यासाठी कुठलं शास्त्र आहे का? असे शास्त्र लोक पोथ्या वाचतात. सुख शांती घरामध्ये, काही लोकांना पुत्र प्राप्तीसाठी शास्त्र वाटतात, काही लोक धन दौलतीसाठी वाचतात. अशा रीतीने वेगवेगळ्या शास्त्रांवर श्रद्धा बसते. तुम्ही जर 10 ठिकाणी गेले आणि 10 ठिकाणचे शास्त्र जर गोळा केले तर 10 वेगवेगळे शास्त्र आहेत. मग काही सत्यनारायणचं शास्त्र वाचतात. कायसाठी वाचतात? लक्ष्मीची पूजा मांडतात. कायसाठी मांडतात? त्यांची जी श्रद्धा आहे ती काय आहे? त्याच्यामागे हेतू काय त्यांचा? तर धन दौलत मिळावी, पुत्र संतती व्हावी, यज्ञ याग केले जातात. कायसाठी केले जातात? म्हणजे काही लोक स्वर्ग प्राप्तीसाठी शास्त्र अभ्यास करतात, स्वर्गाची प्राप्ती व्हावी, नरकाला जाऊ नये. काही लोक मृत्यू लोकात पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करतात. अशा रीतीने वेगवेगळे लोक वेगवेगळ्या शास्त्रांचा उपयोग, म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रावर त्यांची जी श्रद्धा आहे ही काहीतरी निमित्ताने दिसते. या सर्व शास्त्रामध्ये सर्वात श्रेष्ठ शास्त्र काय आहे? तर वेद. वेद हे सर्वात श्रेष्ठ शास्त्र आहे, कारण की वेदामध्ये सर्व विषय आहेत. म्हणून वेद सर्वश्रेष्ठ आहे. आणि वेदामध्ये सुद्धा वेदांत हा सर्वश्रेष्ठ, कारण वेदाचा जो अंतिम भाग आहे, फायनल, तो सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून वेदांतापर्यंत श्रद्धा येणं ही फार अवघड आहे. श्रद्धा बघा कशी फिरते आहे. श्रद्धा ही जगातली, अख्ख्या जगताचं मी पिक्चर तुमच्या समोर मांडतोय. श्रद्धा, श्रद्धा या शब्दामध्ये अख्खं जगत कसं बसतंय. श्रद्धेशिवाय कोणीच जगत नाही. प्रत्येक जण श्रद्धा धरून जगतोय, परंतु प्रत्येकाची श्रद्धा जी ती वेगवेगळ्या ह्याच्यावर आहे, वेगवेगळ्या पदार्थांवर आहे. आचर आणि चर सृष्टीमध्ये जे पदार्थ आहेत, या आचर चर सृष्टीमधल्या वेगवेगळ्या पदार्थांवर प्रत्येकाची श्रद्धा आहे. शास्त्रामध्ये सर्वात श्रेष्ठ श्रद्धा जर कुठली असेल
तर ती आहे वेदांत किंवा वेदावर म्हणा तुम्ही, वेद. त्याच्या खाली श्रद्धा सर्वश्रेष्ठ आहे ईश्वरावर. ईश्वरावर श्रद्धा पाहिजे, ईश्वरावर श्रद्धा. एखाद्याची इंद्रावर श्रद्धा असेल तर इंद्र हा ईश्वर नाही आहे, पण इंद्राचा भक्त कोणी असेल त्याला वाटतं इंद्र ईश्वरच आहे. कारण एखाद्याला म्हटलं ईश्वराची सेवा कर, ईश्वरावर श्रद्धा ठेवतो, तो म्हणतो माझी खंडोबाची भक्ती आहे. आता खंडोबाला तो ईश्वरच मानतो. आता खंडोबा जर ईश्वर असेल तर ती श्रद्धा ठीक आहे, पण खंडोबा ईश्वर आहे का नाही, का खंडोबा दुसऱ्या कुठल्या देवतांच्या वर्गात जातो का अजून कुठल्या वर्गात जातो हे शोधायचा विचार नाही, कारण त्याची त्या खंडोबा या देवतेवर श्रद्धा आहे. जशी म्हसोबावर सुद्धा श्रद्धा असते, तर म्हसोबाला मानणारे लोक म्हसोबाला ईश्वरच मानतात. त्याने तशी जरी श्रद्धा ठेवली तरी त्याचा फायदाच होतो, तोटा काही होत नाही. त्या श्रद्धेपोटी त्याची पुढे गती होते. काय गती होते? वेळ लागेल, कालांतराने तो पुढे जाईल, परंतु त्याने ती श्रद्धा ठेवणं अयोग्य नव्हे. का त्याच्या पुढे कोणी असेल तर तो म्हणेल हा अयोग्य आहे. उदाहरणार्थ 10वीतल्या मुलगा जर 5वीतल्या मुलाला म्हटला तू चुकीचा आहेस तर जमेल काय? नाही, तो 5वीत आहे, हा 10वीत आहे, हा पुढे आहे, हा मागे आहे, असं फक्त फरक काहीतरी पडेल. तसे ईश्वर जो सर्व देवांचा प्रमुख आहे, या ईश्वराची सेवा करणं किंवा या ईश्वरावर श्रद्धा ठेवणं हे बाकीच्या अन्य देवतेंवर श्रद्धा ठेवण्यापेक्षा कधीही श्रेष्ठच आहे. जो कोणी ईश्वर असेल त्या ईश्वराची सेवा केल्याने पुढे शास्त्राची सेवा करण्याचा किंवा शास्त्रावर श्रद्धा निर्माण होण्याची शक्यता असते. आणि शास्त्रामध्ये सर्वात श्रेष्ठ वेदांत शास्त्र आहे. वेदांत शास्त्र ऐकावं, वाचावं, असं वाटणं, त्या शास्त्रावर श्रद्धा निर्माण होणं. जेव्हा या शास्त्रावर श्रद्धा निर्माण होईल तेव्हा त्या शास्त्राची सेवा करून पुढे सद्गुरू आपल्याला असावेत, सद्गुरूंकडून आपण काहीतरी ऐकावं असं वाटणं, ही सुद्धा एक श्रद्धाच. म्हणजे सद्गुरूवर श्रद्धा. आता जेवढे खाली देवदेवता आहेत, जेवढे खाली शास्त्र आहेत, या प्रत्येक देवदेवतेंच्या संबंधित सद्गुरू असतात किंवा गुरु असतात. या प्रत्येक शास्त्राच्या संबंधित गुरु असतात. जसं योगशास्त्र म्हटलं की योगशास्त्राचे काही गुरु आहेत, जारण मारण म्हटलं की जारण मारणाचे काही गुरु आहेत, विज्ञान म्हटलं की विज्ञानाचे काही गुरु आहेत, पाकशास्त्र म्हटलं की पाकशास्त्राचे गुरु आहेत, संगीत विद्या म्हटलं की संगीत विद्येचे गुरु आहेत. अशा प्रकारे तुम्ही कुठलंही शास्त्र सांगा, प्रत्येक शास्त्राचे गुरु आहेत. मग ज्याला जे जसं पाहिजे त्याप्रमाणे गुरु मिळत जातात. म्हणजे गुरूंची संख्या जगात किती आहेत? किती असतील जगात गुरु? अनेक गुरु आहेत जगामध्ये. म्हणजे जगामध्ये जो शिकवतो त्याला गुरु असं म्हणतात. साधारण शब्द काय आहे? गुरु म्हणजे शिकवणारा. म्हणजे आपण बालवाडीत जाऊन बसलो की जो आपल्याला शिकवतात ते कोण असतात? गुरु. म्हणजे जगामध्ये गुरु किती? अनेक. जसं जगामध्ये अनेक पदार्थ, जगामध्ये अनेक देवदेवता, जगामध्ये अनेक शास्त्र, तसे जगामध्ये अनेक गुरु आहेत. आता माझाच गुरु श्रेष्ठ आहे असं काही काहींना वाटतं, काही काहींना वाटतं असं म्हणतं, काही काहींना असं वाटतं जाऊ दे ना, असला तर असू दे. काहींना गुरु असतो पण गुरुविषयी घेणं देणं नसतं, असे असतं. गुरु जो आहे, माझाच गुरु श्रेष्ठ, माझ्या गुरुला सगळं कळतं असंही लोकांना वाटतं, बाकीचं कोणाला काही कळत नाही असं प्रत्येकाला वाटत असतं. कदाचित त्या क्षेत्रामध्ये त्याचा गुरु सर्वश्रेष्ठ असेलही, पण दुसऱ्या क्षेत्रात तो असेल का याची काय कशाश्वती आहे? आता तुम्ही जर मला म्हटले तुम्ही समजा मला गुरु मानताय असं धरूया, आणि तुम्ही जर एखाद्याला सांगितलं की माझे गुरु सर्वश्रेष्ठ आहे, तर तो म्हणला सांग त्यांना पाकशास्त्रामधले जिलेबी करायला, मला काय करता यायची? कारण मला पाकशास्त्राचा गंध नाही, मग मी जिलेबी करणार कशी तयार? म्हणून आणि मग त्याच्यासमोर तुम्ही तोंड कशी पडले? तुम्ही म्हणले हा काय गुरु आहे का, याला जिलेबी करता येणार? असं जमेल काय? गुरु हे कुठल्या विषयाचे आहेत ते, हे महत्वाचं आहे. गुरु अनेक आहेत, अनेक गुरु, अनेक शास्त्र, अनेक देवदेवता, आणि या सगळ्यांवर लोकांची श्रद्धा आहे. म्हणून हा प्रपंच बघा, सगळा विविधता आहे. यामध्ये विविधता असलेला हा प्रपंच, याच्यामध्ये अनेक पदार्थ, अनेक देवदेवता, अनेक शास्त्र, अनेक गुरु. मग गुरुमध्ये सुद्धा सर्वात श्रेष्ठ कोणीतरी गुरु असायला पाहिजे, जे गुरु सदचा अभ्यास सांगतात. सद म्हणजे सद हे ईश्वराचं म्हणजे परमेश्वराचं स्वरूप लक्षण आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे. हे जेथे जे आहे म्हणजे हा जो देव आहे, देवांचा देव, ईश्वराचा ईश्वर, विष्णूचा विष्णू म्हणजे महाविष्णू,
शिवाचा शिव म्हणजे सदाशिव, ब्रह्मदेवाचा देव म्हणजे ब्रह्म, असा जो देव आहे या देवाचा जे अभ्यास सांगतात त्यांना गुरु न म्हणता त्यांना सद्गुरू म्हणावं. म्हणून सद्गुरू जगामध्ये अनेक नाहीत, सद्गुरू कमी आहेत, म्हणजे एकच आहेत असं नाही म्हणत मी. सद्गुरू म्हणजे काय तर सतचा अभ्यास जे सांगतात त्यांना सद्गुरू म्हणावं, आणि जे बाकीचं दुसऱ्या कशाचा तरी अभ्यास सांगतात त्यांना गुरु म्हणावं. म्हणजे वाईट नको कोणाला वाटायला म्हणून. गुरु म्हणजे काय, बाकीचे शिकवणारे गुरु आणि सतचा अभ्यास शिकवणारे सद्गुरू, आपले सद्गुरू असावेत. मग बाकीचे गुरु नसावेत का, नाही, हे बाकीचे असावेत, पण सद्गुरूंचं स्थान हे सद्गुरूंचं सर्वश्रेष्ठ स्थान आहे. सद्गुरू हे फायनल आहे आणि याच सद्गुरूंकडून जगातलं सगळं काही मिळू शकतं. म्हणून सद्गुरू विना सापडे ना सोय. खरं जर जगाचं काही मर्म कळून घ्यायचं असेल, वर्म कळून घ्यायचं असेल तर आपल्याला सद्गुरू हा फायनल पर्याय. सद्गुरू गुरूंमध्ये, शास्त्रामध्ये वेदांत फायनल आहे, देवदेवतेमध्ये ईश्वर फायनल आहे. पण ईश्वराची अडचण काय, ईश्वर कधीही स्वतः सद अभ्यास सांगत नाही. तो म्हणतो तू सद्गुरूकडे जा. ईश्वर खोटं बोलत नाही, म्हणून ईश्वराची सेवा करावी. देवदेवता खोटारडे आहेत, देवदेवते तुम्हाला पिसून घेतील, नाही पिळून घेतील तुम्हाला. देवदेवते हे तुम्हाला पशु करून ठेवतात, असं बृहदारण्यक उपनिषदात लिहिलेलं आहे. देवदेवता तुम्हाला पशु करतील, ईश्वर तुम्हाला पशु नाही करणार. ईश्वर खरं सांगेल, ईश्वर सांगेल की माझ्याकडे नको येऊ, तू सद्गुरूकडे जा. गुरु गोविंद दो खडे काकू लगे पाय, संत कबीरांचा दोहा आहे की एका साईडला गुरु आहे आणि एका साईडला ईश्वर आहे, कोणाच्या पाया पडू. गुरु बलहारी गोविंद दियो बताय, म्हणजे माझा उद्धार करायला कारण गुरु आहेत. या ठिकाणी गुरु शब्द म्हणजे सद्गुरू अशा अर्थाने. तर गुरु माझे काय आहेत, हे मला या संसार चक्रातून बाहेर काढणारे आहेत असं ईश्वराने मला सांगितलं. म्हटल्यानंतर मी ईश्वराच्या पाया पडून उपयोग काय, मला सद्गुरूच्या पाया पडायला पाहिजे. जसं संत कबीरांनी असं म्हटलंय त्याचप्रमाणे निळोबाराय जेव्हा पारनेरला होते आणि इकडे काय झालं, तुकोबा सदैव वैकुंठाला गेले, असा तो ड्रामा झाला. आता जेव्हा ड्रामा झाला म्हणजे जगाला फसवलं त्यांनी की गेले वैकुंठाला. आता ते वैकुंठाला कशाला जात आहेत, नाही का. अद्वैत वेदांताचे जर मांडले, त्यांचे सगळ्या ग्रंथाचा नीट अभ्यास केला, अर्थात ते म्हणतात आम्ही वैकुंठवासी म्हणून वैकुंठाला गेले असं लोकांना दाखवणं म्हटलं तर काही वाईट नाही, चांगली गोष्ट आहे. असो, तर जेव्हा ते गेले तेव्हा निळोबाराय जेव्हा परत इकडे आले तर ते म्हटले की असं कसं केले, मला म्हणजे फसून गेलेत. म्हणून मग त्यांनी पुन्हा स्वतः त्यांची उपासना सुरू केली आणि मग देव आला. देव आल्यानंतर देवाने त्यांना विचारलं की बाबा काय अडचण आहे काय. तो म्हणतो तुला बोलवलंय काय, म्हणजे ईश्वर आल्यानंतर ईश्वराला ईश्वर तुला बोलवलं नाही, तुझा काय संबंध आहे, ते मी सद्गुरूसाठी इथे बसलोय. आणि म्हणून मग परत ईश्वराला जावं लागलं आणि मग तुकोबा प्रकट झाले आणि तुकोबा आल्यानंतर मग निळोबाराय शांत झाले. अशी ही सत्य घटना आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे यावरून काय लक्षात येतं की ईश्वर आणि सद्गुरू अशा दोघांची वेळ आली तर काय, तर निळोबारायांसारखं असावं. कसं असावं, निळोबारायांसारखं असावं. याचा अर्थ ईश्वराशी वैर आहे काय, नाही, ईश्वराशी हे वैर नाही आहे. ईश्वरच सांगतो की बाबा सद्गुरूकडे जा. मग जर ईश्वरच सद्गुरूकडे जायला सांगतोय तर ईश्वराशी वैरचा प्रश्न येत नाही, नाही का. जसं आईने सांगितलं की मुलाला तू शाळेत जा. लहानपणी आई काय करते, लहानपणी मुलाला आई म्हणजे सर्वस्व असतं. आता या मुलाला आई काय करते, शाळेत, मुलगा हट्ट करतो, म्हणतो नाही मी शाळेत जाणार नाही. का, तो म्हणतो तूच आई आहे नाच माझी, मग तू सगळं शिकव मला, मास्तरकडे कशाला पाठवतो. पण आई त्याला पट्टीने बडवून शाळेत पाठवते. तसंच आहे, काही गोष्टी मास्तरने शिकवाव्या लागतात, आईला नाही शिकवतात. जरी आईचं हृदय विशाल असलं तरी सुद्धा, आईचं हृदय विशाल आहे पण तरी सुद्धा मास्तरकडेच पाठवावं लागतं. तसं ईश्वराचं हृदय विशाल असेल भले, परंतु शिष्याला सद्गुरूकडे जावं लागतं. म्हणजे ईश्वर हा सद्गुरूला कशासाठी तयार करून ठेवतो, या शिष्याचा उद्धार करण्यासाठी तयार करून ठेवतो. म्हणजे शिष्याला सद्गुरूकडे पाठवावं हे ईश्वराचं कार्य आहे. म्हणलं तरी ईश्वर तरी काय करणार, ईश्वराच्या नियमात ईश्वरालाही बदल करता येत नाही. कारण सृष्टीच्या आरंभी जो संकल्प ईश्वर करतो त्याप्रमाणे सृष्टी चालते.
तर अशी ही श्रद्धेची विभागणी आहे, श्रद्धा. आणि जेव्हा आपण श्रद्धा हा शब्द असा एकदम व्यापक रीतीने सगळ्यांच्या रीतीने अभ्यास केला, तो शब्द श्रद्धा आता आपण काय करूया, आपल्या वेदांतामध्ये विचार करूया. इथपर्यंत आपण सामान्यपणे श्रद्धा या शब्दाचा विचार केला. आता वेदांताच्या दृष्टीने, सद्गुरूच्या दृष्टीने आपण श्रद्धा या शब्दाचा विचार करू. श्री ज्ञानदेव महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये 4 जे प्रमुख गुण माणसाकडे लागतात, साधकाकडे लागतात, त्याच्यामध्ये श्रद्धा एक विषय सांगितला. पहिलं काय, 18व्या अध्यायामध्ये 4 जे सांगितले ते काय आहेत, श्रवण इच्छा, तप, श्रद्धा आणि अनिंदा. बरोबर का नाही? अनिंदा, तप, तुमच्या अंगामध्ये तप पाहिजे. नुसतं तप असून उपयोग नाही, नुसतं तप असून उपयोग नाही. श्रवण इच्छा पाहिजे, म्हणून श्रवण इच्छा दुसरं आहे. तिसरं म्हणजे सद्गुरूंवर श्रद्धा पाहिजे, जो सांगणार आहे त्याच्यावर श्रद्धा पाहिजे, आणि जे सांगतो त्याच्याशी अनिंदा पाहिजे. कारण अनिंदा रत्नांचा असा शब्द देते. अनिंदा म्हणजे सांगणारा जो आहे त्याची निंदा कुठल्याही परिस्थितीत होऊ नये. म्हणजे हे 4 जी लक्षणं श्रवण करणाऱ्यांमध्ये असावे लागतात, ही ज्ञानदेवांनी जी लिहिलेली आहेत, म्हणजे श्रीमद भगवद्गीतेत ती आहे, ती ज्ञानदेवांनी पुन्हा लिहिलेली आहेत. तर ही जी 4 लक्षणं, याच्यामध्ये श्रद्धा एक भाग. अधिक त्यांनी एक श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, श्रद्धावाम लभते ज्ञानम. ज्ञान हा शब्द या ठिकाणी भगवत ज्ञान आहे. या ठिकाणी ज्ञान शब्द जो आहे तो भगवंतांचं ज्ञान आहे, ते काही व्यावहारिक ज्ञान नाही आहे. म्हणजे श्रद्धावाम लभते ज्ञान, व्यवहारातही श्रद्धावाम लभते ज्ञानमच आहे. मास्तरवर जर श्रद्धा असेल तर 1, 2, 3, 4 शिकेल, ABCD शिकेल. मास्तरावर श्रद्धाच नसेल, मास्तरने समजा A काढला आणि तो म्हटला नाही नाही असं असूच शकत नाही, तर हा कसा काय शिकेल A B? बरं, मास्तर म्हटला ठीक आहे असं नाही, तुला कसा वाटतोय, याने उलटा A काढला असा, तो म्हणलं ठीक आहे तसाच घे, शिक तसाच, मग म्हणजे त्याला ज्ञान मिळणार नाही. जसं व्यवहारातही श्रद्धावाम लभते ज्ञानम आहे, तसं परमार्थातही भगवंताचं ज्ञान आपल्याला जर पाहिजे तर आपल्याला श्रद्धा पाहिजे. श्रद्धा जर नसेल तर कधीही आपल्याला भगवत ज्ञान होऊ शकत नाही. भगवत ज्ञानासाठी श्रद्धा पाहिजे, आणि श्रद्धा कोणावर पाहिजे, ज्यांना भगवंताचं ज्ञान आहे अशा सद्गुरूंवर पाहिजे. आता तुम्ही म्हणाले की आम्हाला कसं कळणार की त्यांना माहिती आहे का नाही? तुमच्या अंगामध्ये तप पाहिजे, तुम्ही तप वाढवा. काय करा, तप वाढवा, आपोमत तुम्हाला योग्य सद्गुरू मिळतील. तप कमी पडलं की एकतर आपण तरी डगमगू किंवा सद्गुरू डगमगलेले भेटतील, असं काहीतरी होईल. तप, श्रवण इच्छा, नुसतं तप वाढलं तर उपयोग होत नाही, श्रवण इच्छा असावी लागते. आपल्यामध्ये श्रवण इच्छा पाहिजे. श्रवण इच्छा असल्यानंतर श्रवण कोणाचं करावं, ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांचे श्रवण करावं, विनाकारण श्रवण करू नये. श्रद्धा, काही लोक असं आहेत की श्रद्धा आहे तसं दाखवतात आणि श्रवण करतात, मग त्याचं त्यांना फळ नाही मिळत. श्रद्धा खरंच पाहिजे. जर खरंच श्रद्धा असेल तर त्याचं फळ ज्ञान मिळू शकतं. ज्ञान जर तुम्हाला घ्यायचं असेल, कारण हा ज्ञान मार्ग आहे, वेदांत मार्ग आहे. या ठिकाणी वेदांतामध्ये जे ज्ञान आहे किंवा ज्ञान मार्ग जो म्हटलं जातो, त्याच्यामध्ये ज्ञान हा शब्द व्यावहारिक ज्ञान नाही आहे. हा शब्द, ज्ञान हा शब्द भगवंताच्या संबंधित आहे. भगवंताचं जे स्वरूप लक्षण, त्याच्यामध्ये जे 3 भाग आहेत, सत, चिद आणि आनंद, त्यातला जो चिद हा भाग आहे, चिद म्हणजे ज्ञान, चिदत्व किंवा ज्ञान रूपता, हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान आपल्याला प्राप्त जर करायचं असेल तर आपल्याला श्रद्धा पाहिजे. मग श्रद्धा कोणावर असायला पाहिजे हे तर आधीच आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. श्रद्धा आपल्याला परमपुरुषावरच खरी श्रद्धा असावी, असा एक विषय आहे. परमपुरुष म्हणजे भगवंत, भगवंतावरच श्रद्धा असावी. पण भगवंतावरच जर श्रद्धा ठेवायची असेल तर आपल्याला भगवंत कळणं गरजेचं आहे. मग भगवंत काय आपोआप थोडी कळेल, भगवंत कळून देणारे सद्गुरू पाहिजे. मग सद्गुरूंवर आपल्याला श्रद्धा असते, पण सद्गुरू सदैव उपलब्ध होऊ शकत नाहीत, म्हणून शास्त्र आहे. सद्गुरू काही सदैव उपलब्ध होत नाहीत का, सदैव उपलब्ध होणार आहे नाही, म्हणून शास्त्र आहे. मग शास्त्र कुठले वाचावं? शास्त्र हे सद्गुरूंनी सांगितलेलं वाचावं. सद्गुरूंनी मार्गदर्शन केलेल्या शास्त्राचा जर आधार घेतला तर काय होतं की आपल्याला अयोग्य हाताला लागत नाही. ज्ञानदेवांनी असं म्हटलं की सद्गुरू वाक्याशिवाय कुठलंही शास्त्र हाताला घेऊ नये. सद्गुरू वाक्याशिवाय, म्हणजे सद्गुरूंचे वाक्य हेच शास्त्र. आता एवढी तयारी प्रत्येकाची नसते, म्हणून काय करावं की नसते म्हणण्यापेक्षा त्याच्यात डगमगण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून काय करावं, सुरुवातीला तरी सद्गुरूंनी सांगितलेली शास्त्रांचा अभ्यास करावा. म्हणजे सद्गुरू जर म्हटले की तू ज्ञानेश्वरीचा अभ्यास करवा, तू हरिपाठ कर, किंवा तू काहीतरी पंचदशीचा अभ्यास कर, असं काहीतरी शास्त्राचं नाव सांगितलं, त्याच्या अधिकारानुसार सांगितलं, तर त्या शास्त्राचा त्याने श्रद्धापूर्वक अभ्यास करावा. पण सद्गुरूंनी सांगितलं की तू आता हरिपाठाचा अभ्यास कर, आणि हा म्हणतो ना मी अमृत अनुभवाचा करतो,
म्हणजे ही श्रद्धा नाही. ही काय आहे? श्रद्धा नसणे आहे. श्रद्धा या शब्दाचा अर्थ होतो की जेव्हा आपल्याला ते सांगितलंय तेव्हा त्याप्रमाणे फॉलो करणे, हीच खरी श्रद्धा आहे. त्याच्यामध्ये काय भलं आहे हे त्यांना माहीत असतं. श्रद्धा या शब्दामध्ये खरं पाहिलं तर किंतु हा शब्द येत नाही. किंतु, परंतु, पण, असं, जर, तर हे शब्द आले की श्रद्धा डगमगलेली असते. आतमध्ये झाली आले तरी डगमगलेली असते. तुम्ही मला श्रद्धा ही पूर्ण तशी पूर्णता, पूर्ण अंशावर श्रद्धा आल्याशिवाय ज्ञान होतच नाही खरं पाहिलं तर. म्हणजे श्रद्धेचीच परिपूर्णता म्हणजे ज्ञान आहे. श्रद्धावाम लभते ज्ञानम असं म्हटलं तर श्रद्धेची परिपूर्णता यालाच ज्ञान असं म्हणावं. का जोपर्यंत श्रद्धा डगमगते तोपर्यंत ज्ञान नाही होत. कुणावरही, कुठलंही व्यवहार असो किंवा भरभरत असो, श्रद्धा पूर्ण 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 होत गेली तेव्हा ज्ञान होऊन जातं. व्यवहारात तरी कदाचित उलट पालट काहीतरी होईल, परंतु परमार्थामध्ये मात्र श्रद्धा जेव्हा पूर्ण अंशावर येते तेव्हा ज्ञान होतं. वास्तविक श्रद्धा ही जी आहे ही श्रद्धा फसवणारी पण असते. फसवणारी म्हणजे काय की एखाद्या सद्गुरूवर आपण जरी श्रद्धा ठेवली तरी सुद्धा आपल्याला ती श्रद्धा जशी अपेक्षित असते तशी राहत नाही. ती आपल्यालाच फसवत राहते. म्हणजे आपल्याला वाटतं की श्रद्धा आहे पण ती तशी नसतेच. बऱ्याच वेळा काय होतं, एखाद्याला विचारलं तुला ज्ञानेश्वर महाराजांवर श्रद्धा आहे का? हो आहे. किती श्रद्धा आहे? फार श्रद्धा आहे माझी ज्ञानेश्वर महाराज. बरं, ज्ञानेश्वर महाराजांवर तुझी श्रद्धा जर आहे, फार श्रद्धा आहे असं म्हणलं, मग ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराकडे जाताना मध्येच जर एखादा शेंदूर लावलेला दगड दिसला तर हा तिथे झुकतो. मग श्रद्धाची दगडावर तिथे आहे का ज्ञानेश्वर महाराजांकडे आहे? म्हणजे ही श्रद्धा त्याची असते खरी ज्ञानदेवांवर, परंतु मध्येच कुठे डगमगणारी पण असते. म्हणजे ही परिपूर्णता नाहीये. एखाद्याला जर ज्ञानदेवांवर श्रद्धा असेल की ज्ञानदेव, आता उदाहरणार्थ ज्ञानदेव महाराज, आता ज्ञानदेव महाराज यांच्याकडे परब्रह्माचं ज्ञान आहे का नाही, असा एक विषय. काय ज्ञानदेवांकडे परब्रह्माचं ज्ञान आहे किंवा नाही असा जर विषय असेल तर आपण जर म्हटलो की ज्ञानदेवांकडे परब्रह्माचं ज्ञान आहे आणि म्हणून मला ज्ञानदेवांवर श्रद्धा आहे, मग ज्ञानदेवांशिवाय दुसरं कोणालाही भजण्याची गरजच काय पडेल, नाही का? ज्ञानदेवांशिवाय दुसऱ्यांना भजण्याची गरजच काय पडणार जर त्यांच्याकडे आहे तर. टाइमपास म्हणून बसतो असं जर म्हटलं तर असं चालणार नाही ना. आता उदाहरणार्थ आपण, आपलं हे घर आहे, या घरावर आपली श्रद्धा आहे, आपल्या घरावर आपली श्रद्धा असते म्हणून आपण रोज काय करतो, घरी जातो. रोज घरी जातो, आराम करतो. कुठेही फिरायला गेलो तरी आपण घरी येतो आणि घरीच आराम करतो. घरी बरं वाटतं आपल्याला. तसं तरी व्हावं. मग दुसऱ्या देवाला गेला काय झालं तरी शेवटी ज्ञानदेवांकडे आल्याशिवाय बरं वाटू नये, ही श्रद्धा आहे. जशी घरावर श्रद्धा कशी ओळखावी, कशी असते, आपण कितीही फिरून आलो, जगात कुठेही फिरायला गेलो तरी शेवटी घरी आल्या की बरं वाटतं. म्हणजे घरावर काय असते, श्रद्धा असते. तसं आपण कुठल्याही कोणाकडेही जरी गेलो, म्हणजे वेगवेगळ्या महाराजांकडे गेलो, काय कुठेही गेलो, पण ज्ञानदेवांकडे आले की बरं वाटावं, म्हणजे ही झाली ज्ञानदेवांवरची खरी श्रद्धा. आणि एक वेळ तर अशी यावेळेस की कोणाकडे जायची गरजच काय, नाही का? काही काही लोक म्हणतात ज्ञानदेवांचं तुम्ही हे सगळं करताय ठीक आहे, पण जरा दुसरं पण बघा. अरे पण गरज काय ना. कारण अडचण कशी आहे की सगळे लोक जे आहेत आता जगामध्ये जर विचार करायला लागलो आपण तर प्रत्येक जण आपला संप्रदायाचा प्रसार करण्याच्या पाठीमागे. वारकरी संप्रदायाचं तुम्ही जर वैशिष्ट्य बघितलं तर कधीच तेच तुम्हाला असं कधीच बॅनर लावून प्रसार करताना दिसणार नाही. वारकरी संप्रदायाची खासियत काय, प्रसार करत नाहीत. का बरं करतच नाहीत? तुम्ही असं कधी बघितलंय की वारकरी संप्रदाय दारोदार फिरतायत आणि म्हणतात आमच्या संप्रदायात या, आमच्या संप्रदायात या, बघा एकदा संप्रदायात या, संप्रदाय, असं नाही. का बरं? असं म्हणजे नाहीच आहे, कुठंच नाही. आला तर आला, गेला तर गेला, असं आहे आपल्याकडे. ठीक आहे, आले गेले जाऊ दे. बाकीच्याकडे नाही, आला तर त्याला पकडून ठेवतात मग ते बरोबर. बाकीच्या जर संप्रदायांचा विचार तुम्ही केला तर यांचा प्रसार सुरू आहे. प्रसार म्हणजे कॅप्चर करणं सुरू आहे. आपले लोक कीर्तन करतात, प्रवचन करतात, पण कॅप्चर करण्यासाठी नाही करत, लोकांना पकडण्यासाठी नाही करत. सांगतायत ते आमचा संप्रदाय काय. म्हणजे आम्ही जर कुठे प्रवचन करत असू तर लोकांना पकडून आणून संप्रदाय वाढवण्यासाठी नाही करत. आमच्याकडे काय आहे ते लोक ते नाही करत. त्यांच्याकडे काय आहे सांगण्यासाठी नाही करत, वाढवण्यासाठी करतात ते. आपल्याला वाढवण्याची गरज नाही. आपल्याला काय वाढवण्याची गरज नाही. या संप्रदायामध्ये वाढवण्याची काही गरज नाही. म्हणून संप्रदायावरची श्रद्धा जी आहे, आता संप्रदायांवर श्रद्धा असते ना,
तर सांप्रदायांच्या श्रद्धेवर ज्ञानदेवांना श्रद्धा असली तर प्रश्न मिटला. आता ज्ञानदेवांची श्रद्धा कोणावर होती असा जर विचार आपण केला तर ज्ञानदेवांनी जे लिहिलेले अनेक अभंग आहेत या अभंगांमधून आपल्याला सापडतात. त्यांनी जी अनेक याच्यावर श्रद्धा दाखवलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सर्वोत्कृष्ट त्यांची श्रद्धा जी दिसते ती ब्रह्मावर दिसते. आणि ते ब्रह्म मी आहे असं ते म्हणतात. म्हणजे त्यांची सगळ्यात जास्त श्रद्धा स्वतःवर आहे. जगातली सगळ्यात मोठी श्रद्धा काय असेल तर स्वतःवर श्रद्धा. सद्गुरूपेक्षाही श्रेष्ठ स्वतःवर श्रद्धा आहे. का असं कसं काय? कारण सद्गुरू स्वच शिकवतात. स्व जो आहे त्याला अहम म्हणतात. अहम ब्रह्म अस्मि हे सद्गुरू शिकवतात. म्हणून ज्याला स्वतःवर श्रद्धा आहे. आता काही लोक जगामध्ये आता हेच बोलणं, आता मी जर असं म्हटलं की स्वतःवर श्रद्धा पाहिजे आणि मी फार मोठा महाराज असेल, उद्या पेपरला छापून येईल महाराज असे म्हणाले स्वतःवर श्रद्धा पाहिजे. आता जगातले सगळे लोक हे वाक्य माझं ऐकतील आणि काय करतील? स्वतःवर श्रद्धा ठेवतील. मग ते सद्गुरू ठेवतील काय? शास्त्रावर ठेवतील काय? नाही, स्वतःवर ठेवतील. अरे पण तू स्वतःवर म्हणजे स्व कशाला म्हणतोस? शरीराला मी समजून त्या शरीरावर श्रद्धा ठेवलीस नाही का? लोकांची स्वतःवर श्रद्धा आहे ना. जगामध्ये अनेक लोक स्वतःलाच मानतात. स्वतःला मानण्यामध्ये म्हणजे स्वतःला श्रद्धा देण्यामध्ये लोकांना बरं वाटतं. पण ही जी स्वतःवरची श्रद्धा आहे ही स्वतःवरची नाहीच आहे, त्यांच्या शरीरावरची श्रद्धा आहे. लोक शरीरावर श्रद्धा ठेवतात. स्वतःवर म्हणजे कशावर ठेवतात? शरीरावर. आणि मी तसं नाही सांगितलं. मी असं म्हणतोय की ज्ञानदेव महाराजांची जी स्वतःवर श्रद्धा आहे तर ज्ञानदेव महाराज स्वतःला कोण समजतायत? ज्ञानदेव म्हणे दिव्य मी देईन सद्गुरूची आण स्वयं ब्रह्म. स्वयं कोण आहे? स्वयं मी ब्रह्म आहे. आणि यासाठी त्यांनी मात्र शपथ कोणाची घेतली आहे? सद्गुरूची घेतली. कारण सद्गुरूच्या कृपेनेच हे कळतं. इथे असं ध्वनित केलेलं आहे. म्हणजे सद्गुरू नंतर श्रद्धा कोणावर आहे? ब्रह्मावर आहे. ब्रह्म जे आहे या ब्रह्मावर श्रद्धा आहे. आणि सद्गुरू हे ब्रह्मस्वरूप असतात. म्हणून सद्गुरूवर श्रद्धा राहतेच. म्हणजे सद्गुरूशी प्रतारणा होत नाही. सद्गुरूशी कुठल्याही प्रकारचा व्यभिचार होत नाही. सद्गुरूला श्रद्धा राहतेच. स्वतःवरच श्रद्धा येते आणि ब्रह्मावर श्रद्धा येते. कारण ब्रह्म स्व आणि सद्गुरू यांच्यात भिन्नत्व मुळात नाही. ज्या दिवशी तुम्हाला सद्गुरूवर पूर्ण श्रद्धा भेटेल, ज्या दिवशी तुमची सद्गुरूची श्रद्धा पूर्णत्वाला जाईल त्या दिवशी तुम्हाला तुमच्यावर श्रद्धा येईल म्हणजे स्ववर. आणि स्व आणि सद्गुरू हे समान आहेत असं तुम्हाला लक्षात येईल. सद्गुरू आणि स्व हे समान आहेत. म्हणजेच तुम्ही ब्रह्म आहात हे लक्षात येईल. कारण गुरु साक्षात परब्रह्म. गुरु हे परब्रह्म आहेत. आणि अहम ब्रह्मास्मी म्हणजे गुरु ब्रह्म आणि तुम्ही सुद्धा ब्रह्म. म्हणून तुमची श्रद्धा या 3 ठिकाणी म्हणजेच एका ठिकाणी राहते. हीच जगातली सर्वात श्रेष्ठ श्रद्धा आहे. आपल्याला हीच श्रद्धा कमवायची. आई बापाच्यावर श्रद्धा राहिली नाही तरी चालते. तुम्ही म्हणाला बघ हे चांगलं नाही बाबा. बायका पोरांवर श्रद्धा नाही राहिली तरी चालते. सर्वोत्कृष्ट सर्वोच्च श्रद्धा मनुष्य यातच प्राप्त करता येते. श्रद्धा जर मिळवायची आपल्याला, श्रद्धा कमवायची, श्रद्धा ही कमवावी लागते. श्रद्धा काय करावी लागते? कमवावी लागते. एखाद्या सद्गुरूवर श्रद्धा असते. आता आळंदीमध्ये काय होतं की अनेक लोक श्रवण करायला येतात. आळंदीतले जवळपासचे ऐकतात, त्यांना कळतात अमृतानुभव ग्रंथाचा अभ्यास सुरू आहे. मग लोक जमा होतात, इकडून तिकडून येतात. काही लोक काय आहेत की काही महिने काही वर्ष ऐकतात आणि त्याच्यानंतर मध्ये गायब होऊन जातात. आता ऐकणाऱ्यांमधले एक ऐकणारा जो बराच दिवस ऐकले आणि गायब झाला, आता येत नाही, तो जो रेग्युलर अजूनही येतो त्याला जर भेटला तर त्याला विचारतो काय तू अजून तिथे जातोस का? अजूनही जातो तिथे तू? अशी लोकांची श्रद्धा आहे. श्रद्धा कशी आहे? ती काही दिवसांपुरती असते. काही लोक काही दिवस श्रद्धा ठेवतात. जसं व्यवहारामध्ये नाही का, लहानपणी आई बापावर, नंतर तरुणपणी बायकोवर, मग मुलाबाळावर. ही जशी बदलणारी श्रद्धा आहे, परमार्थतही तशी श्रद्धा आहे लोकांची. बदलत राहते. मरू नका बदलण्यामध्येच. बदलण्यात मेले ना म्हणजे मारताना तरी कमीत कमी एकावर श्रद्धा ठेवा, कोणावरही ठेवा. मारताना तरी श्रद्धा काय करावी? स्थिर व्हावी. श्रद्धा स्थिर व्हावी. पण श्रद्धा स्थिर होत नाही. का होत नाही? आपण म्हणतो ना या पूर्वी माझी आई चांगली वागत होती, आता बायकोला बिघडली. कोण? आई. नाही तर माझी श्रद्धा आहे आईवर, पण बायको आल्याकडून तिचं डोकं सरकलंय. आता ह्याची श्रद्धा किती आईवर? असे लोक आहेत.
महाराजांवर श्रद्धा लोकांची असते ना, हो असते. कालांतराने त्याला विचारलं, काय रे तुझ्या महाराजांकडे जात नाही, आनाबाबांकडे पूर्वी जात होता, आता काय जात नाही? ते खरं नाही त्यांचं. कोणाचं खरं नाही? आनाबाबाचं काय खरं नाही. आनाबाबा विचित्र माणूस आहे, विचित्र माणूस होते, हे तुम्हाला चांगलं माहित असेल. आनाबाबाची श्रद्धा काय? का बायका पुरुष सोडलेत काही नाही, हा काय सिद्ध झाला काय? नाही, ह्याचं घरदार प्रपंचामध्ये गुंतून मेलाय हा, आणि आनाबाबावरची श्रद्धा असंच खालाच आहे. मग श्रेष्ठ कोण आहे? हा मूर्ख जीव आहे का आनाबाबा श्रेष्ठ आहे? लोकांना हे लक्षात येत नाही की आपली श्रद्धा जेव्हा डळमळते तेव्हा डळमळायला कारण समोरची व्यक्ती असते का आपण असतो? आपला जीव बायकोत अडकल्यामुळे आईवरची श्रद्धा ढळते आणि आईला म्हणतो तुला अक्कल नाही. आलं? तसं आनाबाबा काय म्हणतायत, आनाबाबांचं काय स्थिती आहे हे लक्षात न घेता आनाबाबा काय ते काय उपयोग नाही त्यांचा, असं लोक म्हणू लागले, असं लोक म्हणतात. म्हणजे आनाबाबा एक उदाहरण आहे, आनाबाबा एक गुरु एक उदाहरण आहे, असं जगामध्ये सर्वत्र आहे. म्हणजे आपले जे काही कॉन्सेप्ट आहेत, आपले जे काही आग्रह आहेत किंवा आपले जे काही दुराग्रह आहेत, या दुराग्रहापोटी आपण सद्गुरूलाच कामाला लावू शकतो. सद्गुरूचं काही बिघडत नाही, म्हणजे आनाबाबाचं काही बिघडलं नाही, पण ज्याची श्रद्धा ढासळते त्याचं मात्र बिघडतं. काय होते? ज्याची श्रद्धा ढासळते त्याचं मात्र बिघडतं. म्हणून श्रद्धा खरी ढासळू नये. श्रद्धा ही जी आहे ही ढासळू नये. श्रद्धा उच्च स्थितीवर जावी आणि खालची श्रद्धा संपावी. चालतंय. म्हणजे आईबापावर एवढी श्रद्धा असावी की आईबापाने, म्हणजे आईबाबाची श्रद्धा एवढी पूर्णत्वाला जावी की आईबापाने म्हणावं आता बायकोकडे लक्ष दे बाबा. काय म्हणावं? आईबापाने त्याला सांगावं तू बायकोवर श्रद्धा ठेवा, आता आमच्यावर लक्ष नको, तिच्याकडे लक्ष द्या. असं होत नाही, असं होत नाही. कारण म्हातारी फारच विचित्र असतात. ते म्हणतात तू बायकोवर अजिबात लक्ष देऊ नका, आमच्याकडे लक्ष. हे दोन्ही बाजूच्या अडचणीच आहेत. पण काय श्रद्धा कशी असावी? म्हणजे सद्गुरूवर किती श्रद्धा व्हावी. नाही, सद्गुरू तर तिसरी शेवटची पायरी आहे. आपण तीन अभ्यास आहेत आपल्याकडे. एक अभ्यास आहे पहिला ईश्वरावर श्रद्धा. मी तुम्हाला आधी सांगितलं देवदेवतांच्या श्रद्धेच्या नादी लागू नका. एखादा म्हणेल नाही बायका मुलांवर एवढी श्रद्धा ठेवतो की बायका मुलं म्हणतील नको आता तू परमार्थ कर, ते कधीच म्हणणार नाही. जोपर्यंत धन आपल्या हातात आहे, तुमच्या हातात जोपर्यंत काय आहे तोपर्यंत तुम्हाला हे लोक सोडणार नाही. सांगतो एक प्रमुख गोष्ट आहे धन. तुमच्या हातात जिथपर्यंत धन आहे आणि शरीरात बळ आहे, काम करण्याची ताकद आहे, तोपर्यंत तुम्हाला जगातले लोक म्हणतील अरे तू आमचाच आहेस. ह्या दोन गोष्टी तुमच्यातल्या गेल्या तुम्हाला जगात कोणीच जवळ करणार नाही. हे एकदम साधं गणित आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. फक्त तुमच्या दोन गोष्टी जाऊ द्या. तुम्ही काय करा, घरात आयत बसा आणि तुमची सगळी प्रॉपर्टी सांगून द्या आम्ही दान करून टाकली महाराजांना. म्हणा, फक्त देऊ नका. काय करा, फक्त म्हणा. तुमच्या मुलाबाळांना सांगून द्या की आपली सगळी प्रॉपर्टी आम्ही दान करून टाकली, मृत्यूपत्र आम्ही महाराजांच्या नावावर केले, आणि काम काहीच करू नका, घरात नुसतं बसून राहायचं. बघा काय होतं. मग तुम्हाला तुमची ऐपत लक्षात येईल. आलं लक्षात? ऐपत आपली काय आहे, आपल्याला काय समजतात जगातले लोक, हे आपल्याला तेव्हा लक्षात. असं शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी वर्णन आहे. आद्य शंकराचार्य याच्यावर फार सुंदर वर्णन केलेलं आहे. असो, तर आपली जी श्रद्धा आहे ही अशा लोकांवर नसावी. आपली श्रद्धा तीनच ठिकाणी ठेवायची झाली. श्रद्धा तीन ठेवा. देवदेवतांमध्ये पण श्रद्धा ठेवू नका. बिनधास्त डोळे झाकून देवदेवतेची श्रद्धा काढून टाका. एक तर श्रद्धा ठेवली तर ईश्वरावर ठेवा, दुसरी शास्त्रावर ठेवा, आणि तिसरी म्हणजे सद्गुरूवर ठेवा. ईश्वर म्हणजे विष्णू, शंकर किंवा ब्रह्मदेव. त्याच्या खालचे फालतू हेंद्री शेंद्री देवदेवतेच्या नादी लागू नका. त्यांचं ते काही तुमचं वाकडं करणार नाही, कारण त्यांची उत्पत्तीच मुळात ईश्वरातून झालेली आहे. त्यामुळे बापाला पकडलं म्हणजे ह्यांचा प्रश्न येत नाही काही. अलग लक्षात ठेवायची चालते ईश्वर ठेवा. आणि ईश्वराची अशी श्रद्धा ठेवा की ईश्वराने म्हटलं पाहिजे बाबा तू आता इकडे जा, सद्गुरूकडे जा, तू माझ्या काय कामाचा नाही. ईश्वराने म्हटलं पाहिजे काय. आणि ईश्वर हा पवित्र असल्यामुळे, ईश्वर ही या जगतातली सर्वोच्च स्थिती आहे. ब्रह्मेशाना परोते वाढणे नाही जीवाते. ईश्वर हा जगातला पवित्रतेतला कळस आहे. म्हणून तो कधीही हे करत नाही. तो म्हणतो ठीक आहे जा,
दुसरी श्रद्धा वेदांत शास्त्र, वेद वेद किंवा वेदांत, वेदांतावर श्रद्धा ठेवा, तुमचं कधीच वाईट होणार नाही. जारण मारण तारण, पैसे कसे कमवायचे, स्वर्गाला कसं जायचं, हे असल्या शास्त्रांवर श्रद्धा ठेवू नका. त्या शास्त्राचा काही उपयोग नाही. हे लाजिरवाणे दीक्षितांचे असं ज्ञानदेवांनी ओव्या लिहिलेले आहेत. तसलं काही करू नका, त्या नादाला लागू नका. मग त्याच्यावर श्रद्धा ठेवू नका, काही गरज नाही पडत. शास्त्रावर श्रद्धा ठेवायची तर वेदांत शास्त्रावर ठेवा. वेदांत शास्त्र कळत नसेल, ज्ञानेश्वरी म्हणजे वेदांतच आहे. ज्ञानेश्वरीवर श्रद्धा ठेवा. कशी श्रद्धा ठेवायची मी कायम सांगत असतो, वेगळ्या रीतीने, नाही का. म्हणजे दिवसच गेला नाही पाहिजे ज्या दिवशी डोकं ठेवलं नाही ज्ञानेश्वरीवर, वाचली नाही तरी चालेल एक वेळ. पूर्ण लोटांगण, लोक म्हटले पाहिजे हे काय करतोय हा, नाही का. पोथी समोर पोथीला लोटांगण घातलं, लोक म्हटले हे काय करतो असा. त्याला काय म्हणायचं ते म्हणू द्या. आपण शरणागती ठेवा, सदैव शास्त्राला शरण राहा. ईश्वर दिसत नाही, ईश्वर भेटत नाही म्हणून अडचण आहे. म्हणून ईश्वरावर श्रद्धा ठेवणं अवघड आहे, शास्त्रावर श्रद्धा ठेवणं सोपी आहे. ईश्वर काय भेटत नाही कोणाला, ईश्वर काय बाजारात उपलब्ध नाही, कुठे गेला लगेच ईश्वर भेटला असं होत नाही. ईश्वर कोणालाही दर्शन देत नाही. ईश्वर दर्शन देतो कोणाला, फार पवित्र व्यक्ती असेल, अतिउच्च पवित्र स्थितीतला एखादा माणूस असेल, तर साधक असेल, तर त्यालाच ईश्वर दर्शन देतो. म्हणून ईश्वराचा साक्षात्कार हा अत्यंत कमी लोकांना होतो. मला विचारलं मला झालाय का, तर नाही. सगुण साक्षात्कार हा कोणालाही होत नाही. कारण काही लोकांना शंकेला महाराजाला झाल्याची शक्यता वाटते. अजिबात साक्षात्कार झाला, मला ईश्वर दिसला पण नाही, भेटला पण नाही, आणि भेटेल का नाही शंका नाही. कारण मी कोणाच्या कॅटेगरीतला आहे, निळोबारायच्या कॅटेगरीतला. तू आला तरी निघून जा, मला तुझी घेर देत नाही. नाही, आपली कॅटेगरी कुठली आहे, निळोबार आहे. मग ईश्वरालाही माहिती याला काही गरजच नाही आपली, नाही का. तो गरजच नाही म्हटलं हा कशाला येतोय आपल्याकडे, म्हणून ईश्वराशी घेणं नाही आपलं. ईश्वर वाईट नाही, ह्याचा अर्थ ईश्वराची वैर नाही, ईश्वराशी वैर नाही, कोणाशीच वैर नाही. आपलं वैर नाही, हे लक्षात घ्या. श्रद्धा आपण दुसऱ्यावर ठेवतो याचा अर्थ वैर थोडंच आहे, नाही का. ह्याचा अर्थ वैर आहे का, वैर नाही. खालची कोणावर श्रद्धा नाही. शास्त्रामध्ये वेदांत शास्त्र, ईश्वर वेदांत शास्त्र आणि सद्गुरू. सद्गुरू म्हणजे वेदांत शास्त्राचे जे प्रमुख असतात, प्रामुख्याने जे वेदांत शास्त्रच सांगतात. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंवरच श्रद्धा. अशी जर श्रद्धा असेल तर ती परिपूर्णतेला नेऊ द्या. मरण येण्याच्या आत, मरायच्या आत काय करा, तुमची श्रद्धा सद्गुरूपर्यंत तरी पोहोचवा, कमीत कमी, नाहीतर शास्त्रापर्यंत तरी पोहोचवा. दृढ श्रद्धा पाहिजे शास्त्रावर किंवा सद्गुरूंवर. मग सद्गुरूंवर श्रद्धा, आता शास्त्र म्हणेल ते सांडावे, हे तर राज्य ही तृण मानावे. आता जर शास्त्रावर श्रद्धा असेल तर राज्य तृणवत मानलं पाहिजे. आणि घेववी ते न म्हणावे विषही विरुद्ध. विष घे म्हटलं तरी त्याला नाही म्हणू नये, एवढी श्रद्धा त्याला म्हणतात श्रद्धा. आता अडचण कशी आहे की शास्त्रामध्ये जे काही मांडलंय हे बरंच वेगवेगळं आहे, त्यामुळे हे घेऊ का ते घेऊ, हे घेऊ का ते घेऊ, असं अडचण येते. आपल्याला जे योग्य वाटेल, शास्त्र वाचत असताना आपल्याला जे पटतं ते फॉलो करत राहा, श्रद्धा ठेवून. आणि इथे फार मोठी अडचण आहे, कारण शास्त्रामध्ये पहिल्या अध्यात वेगळे आहे, दुसऱ्या अध्यात वेगळे, तिसऱ्या अध्यात वेगळे, चौथ्या अध्यात वेगळे आहेत, 15व्या अध्यात वेगळे, 18व्या अध्यात वेगळे, सगळ्या ठिकाणी वेगवेगळं दिसतं. मग हे करू का ते करू, हे करू का ते करू. तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये जेव्हा जे जास्त प्रकर्षाने तुमच्यासाठी योग्य वाटतं ते करा शास्त्र अभ्यास करताना, पण शास्त्राप्रमाणे करा. तर त्याच्यातून तुम्ही जर पुढे जाणार असाल तर जाणारच आहात. कारण जर श्रद्धा ठेवून केलं तर पुढे जातोच तो, त्यामुळे तिथे काही अडचण नाही. आलं लक्षात. शास्त्रामध्ये विविध जरी विषय दिसत असले तरी सुद्धा शास्त्राचे आपल्याला शास्त्र अभ्यास करताना जे प्रकर्षाने जाणवतं की हे माझ्यासाठी आहे ते तुम्ही दृढतेने करत राहा. बऱ्याच वेळा असं अडचण होते की फार पुढचा बोध असतो तो हा आपल्यासाठीच आहे. म्हणजे शास्त्रामध्ये एखाद्या ठिकाणी लिहिलं असेल की आता विषय भोगले तरी काय हरकत नाही, असं समजा शास्त्रात लिहिलंय, मग तिथे मात्र वाटतं हे आपल्यासाठीच आहे. पण एखाद्या ठिकाणी लिहिलं असेल की इंद्रिय निग्रह करावा, नाही हे आपल्यासाठी नाही असं वाटतं, ही पण अडचण आहे. असू द्या, मी तर म्हणतो तसंही असू द्या. तुम्हाला वाटतं ना इंद्रिय निग्रह करायची गरज नाही, करू नका. का, जर तुम्हाला विषय भोगलं तरी हरकत नाही असं शास्त्रात सापडलंय ना, मग तसं करा, बघूया काय होतं. तसं 12व्या अध्यायात त्यांनी वर्णन केलंय. तुला वाटतंय का की आत्म अनात्म शुभ अशुभ हे काही घेऊ नये, चल तसं कर, कसंही कर,
काय होईल तुम्ही जर आता ह्याच्यातून काय होईल तुम्हाला सांगू. तुम्ही म्हणाले याने काय होणार आहे. जर तुमची अधिकारी स्थिती नसेल, म्हणजे विषय भोगल्यानंतरही फरक न पडणे ही जर तुमची स्थिती नसेल तर आपोआप तुम्हाला फरक पडेल आणि तुमची अशी अवस्था होईल, गडबडून जाल आणि मग तुम्हाला गडबड झाली की आपली, मग तुम्ही स्वतःहूनच ठरवाल की नाही आपल्याला विषयांचा निग्रह करायलाच पाहिजे, असं तुम्हालाच वाटेल. पुन्हा तुम्हीच पुन्हा इंद्रिय निग्रह करू लागाल. म्हणजे पुन्हा आले का नाही बरोबर जागेवर. कशामुळे झालंय? शास्त्रावर श्रद्धा ठेवल्यामुळे झालंय. तुम्हाला जे प्रकर्षाने जाणवेल योग्य ते करा, पण शास्त्राप्रमाणे करा. शास्त्रात पाहिजे ते. मला येऊन दाखवा, महाराज बघा मला असं वाटतंय की इथे असं असं लिहिलेलं आहे आणि हे माझ्यासाठी योग्य आहे आणि मी ते करतो. मला तुमच्यावर श्रद्धा नाही, मला सध्या शास्त्रावर श्रद्धा आहे. मी म्हणेल ठीक करा ते करून बघ काय होतंय. जेव्हा शास्त्राच्या श्रद्धेचा प्रश्न येतो तेव्हा मी आधी सांगितलं ईश्वर कोणाशी व्यवहार करत नाही, म्हणून ईश्वराची आपण बोलू शकत नाही. ईश्वराशी काय बोलणार आपण? ईश्वर काय सांगू शकत नाही, एवढे आपण अधिकारी नाही. शास्त्राचा असा विषय, शास्त्र असं हाताळावं. मग ट्रायल अँड एरर बेसिस म्हणतात त्याला. म्हणजे धडपडावं पुन्हा उठावं, धडपडावं पुन्हा उठावं, पण करत राहावं. कारण श्रद्धा ही पूर्णत्वावर नेली पाहिजे ना. त्याच्यामुळे जर एखाद्याला सद्गुरूवर श्रद्धा पाहिजे, कारण शास्त्रातच लिहिलं की सद्गुरूला शरण जा, जे ज्ञानाचा कुरटा ते सेवा हा दारवंटा. तू सद्गुरूला शरण जा आणि तनु मनु जीवे या चरणासी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ. दास व्हावे आणि तन मन आणि जीव या तिघांनी अगर्वता दास्य करावे. दास्य म्हणजे दास व्हावं. आता जर दास झाला तर सद्गुरूवर श्रद्धा जर पक्की असेल मग सद्गुरूला म्हणावं की हे असं असं लिहिलंय आणि मला असं असं वाटतंय. मग सद्गुरू म्हणतात ना हे तुझ्यासाठी नाहीये. मग सद्गुरूवर काय ठेवावे? आता सद्गुरूंवर श्रद्धा ठेवावी. आता शास्त्राप्रमाणे चालू नाही. जरी आपण शास्त्रातलंच सद्गुरूला दाखवलं की असं असं लिहिलंय मी असं असं वागतोय, तर सद्गुरू जर म्हणले नाही हे आता तुला नाहीये उपयोगाचं किंवा आता हे तुझ्या अधिकारात मोडत नाही, तर मग सद्गुरूंना विचारावं की माझ्या अधिकाराचं काय. ते जर म्हणले निग्रह कर तर निग्रह करावा. ते म्हणले तू संसार कर तर संसार करावा. सद्गुरू म्हणेल ते करावं ही सद्गुरूवरची श्रद्धा आहे. सद्गुरू म्हणेल ते करण्यामध्ये किती वाईट जरी वाटलं, कितीही चुकीचं वाटलं तरी करावं. कारण विषयी विरुद्ध म्हटलंय. विषयी विरुद्ध असेल तरी ते काय करावे? घ्यावे. शंका वाटलीच तर 3दा विचारावं. मी त्याच्यात सोपं काम काय करतो, तुम्हाला शंका वाटली ना की सद्गुरू सांगतात हे योग्य नाहीये, नाही पटत आहे, 1दा विचारावं, 2दा विचारावं, 3दा विचारावं. त्याच्यानंतर हे म्हणले नाही असंच कर तर तसंच करावं. मग त्याच्यात पुढे शंका घेऊ नये. ही सद्गुरूवरची श्रद्धा आहे. पण सद्गुरूवर श्रद्धा टिकणं हे फार अवघड आहे. कारण सद्गुरू म्हणजे काय हे कळणंच फार अवघड आहे. म्हणून मी लोकांना सगळ्यात चांगला पर्याय शोधून दिलेला आहे. अनेक चिंतनांमधून मी सांगत असतो की तुम्हाला सद्गुरूवर श्रद्धा आणि सद्गुरूवरची श्रद्धा पूर्ण तुम्हाला जाणं हे प्राप्त होणं फार अवघड आहे. म्हणून काय करा, तुम्ही शास्त्रावर श्रद्धा पक्की ठेवा. कुठल्या? आपल्यासाठी काय, आपण सगळे वारकरी लोक आहोत म्हणून ज्ञानेश्वरी. श्री ज्ञानेश्वरीवर श्रद्धा दृढ ठेवा. आणि त्याच्यावर श्रद्धा कशी ठेवायची, तर कसं आचरण करत राहायचं हे तुम्हाला आत्ताच मी सांगितलंय. तुम्ही शास्त्रावर दृढ श्रद्धा ठेवा आणि या शास्त्राचे जे कर्ते आहेत, या शास्त्राचे जे अर्धैवू आहेत, म्हणजे श्री ज्ञानदेव महाराज, म्हणजेच आद्य शंकराचार्य, म्हणजे श्री व्यास, म्हणजेच भगवान, म्हणजेच ब्रह्म, या ब्रह्मावर म्हणजे यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवा. देवा तू कोण जो कोणी असशील, म्हणजे ज्ञानदेव. आता आपण ज्ञानदेव काय पाहिले नाही, आपल्याला काही प्रकटही होणार नाही, आपल्याशी बोलणारही नाही, कारण आपण तेवढे अधिकारी नाही, आपल्याशी त्यांचा संवाद होणे नाही. पण त्यांचं शास्त्र आपल्या समोर आहे. म्हणून त्या शास्त्रावर नितांत श्रद्धा जर तुम्ही ठेवली तर मला हे नक्की माहित आहे की तुम्ही कधी अयोग्य सद्गुरूंकडे जाणार नाही. आणि सद्गुरूंचं वागणं आचरण जरी तुम्हाला अयोग्य वाटलं तरी सुद्धा जर तुमची शास्त्रावर श्रद्धा असेल तर तुम्ही आपोआप त्याच्यातून बाहेर जा. पण तुमच्यामध्ये जर कमतरता असेल, तुमच्यामध्ये उणीव असेल, तर तुम्हाला सद्गुरूंवरही संदेह निर्माण होईल. आलं लक्षात? म्हणजे आपल्या उणीवेमुळे सद्गुरूवर अश्रद्धा निर्माण होऊ नये, आपल्या उणीवेमुळे शास्त्रावर अश्रद्धा निर्माण होऊ नये. कारण मी अशी पण लोक पाहिलेली आहेत, ते म्हणतात ज्ञानदेवांचं सगळं खरं कशावरून. आता मग त्याच्या पुढे काय बोला, आहेत ना लोक, जगामध्ये असे अनेक लोक आहेत. आता हे ज्ञानदेव मधली उणीव आहे किंवा आद्य शंकराचार्यांची उणीव आहे का यांची उणीव आहे? तसं आना बाबा हे खरेच असतील हे कशावरून? आना बाबा हे खरे सद्गुरू असतील हे कशावरून? तर दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत.
म्हणजे एक तर अनाभाबामध्येच उणीव असेल, एक नाही तर तुझ्यात उणीव असेल, नाही का? असंच होणार ना. जसं ज्ञानदेवात तर एक उणीव असेल, ते एक माणसात उणीव असेल. आता तुमची ज्ञानदेवावर श्रद्धा आहे, तुम्ही म्हणून म्हणाल की नाही बरोबर आहे, ज्ञानदेवांमध्ये उणीव नसू शकते, त्या माणसातच उणीव आहे. पण एखादा इंग्लंड अमेरिकेचा मनुष्य आणला आणि त्याला माहितीच नाही ज्ञानदेव कोण आणि हे माणूस कोण, तो काय म्हणेल? त्याला काही सांगता यायचं नाही, ह्यांच्यावर काय ह्यांच्यावर काहीच सांगू शकत नाही, यांची उणीव आहे का यांची उणीव आहे असं काही सांगू शकत नाही. अशी अडचण आहे इथे श्रद्धा. पण श्रद्धा वाम लभते ज्ञानम. तुम्हाला ज्ञान मिळवायचंय, श्रद्धा पाहिजे. श्रद्धा ही परमोच्च स्थितीला गेली पाहिजे. श्रद्धा ही मनाची एक वृत्ती आहे. त्याच्या पुढची गोष्ट काय? श्रद्धा ही एक मनाची वृत्ती आहे, कारण मनाच्या वृत्तीचा आपण अभ्यास करतोय. श्रद्धेचा जरी आपण अभ्यास सविस्तर केलेला असला तरी एक वाक्य माझं लक्षात ठेवा, ही एक मनाची वृत्ती आहे. आणि मन कसं असतं? मन फसवं असतं. असो, त्या मनाचा आपल्याला पुढे अभ्यास करायचाच आहे. पण श्रद्धा जी आहे, या मन तर आपल्याला आहेच, मनामध्ये निर्माण होणाऱ्या अनेक वृत्ती आहेतच, त्यातली ही श्रद्धा वृत्ती आहे. मग ही श्रद्धा जर ठेवायची ठरली, आता आहे ना, मग त्याचा वापर करायचा ठरला. म्हणजे घरामध्ये अग्नी आहे, त्याचा वापर करायचा ठरला म्हणून कोणी हात भाजून घेतो काय? नाही का? गॅस सिलेंडर आहे, काय उपयोग होत नव्हता म्हणून घेतला हात भाजून, असं कोणी करतं काय? असं करत नाही. गॅस सिलेंडर आहे म्हणजे अग्नी आहे म्हणून तो चहा बनवतो, चहा पितो, हा योग्य उपयोग आहे अग्नीचा. तसं श्रद्धा आहे, मग श्रद्धेने भाजून घ्यावं काय? म्हणजे श्रद्धेने वाटोळं व्हावं काय? नाही, श्रद्धेने ज्ञान मिळावं. म्हणून श्रद्धा कशी पाहिजे? ज्ञान मिळवून देणारी पाहिजे. आणि ही श्रद्धा आपल्याला भगवत ज्ञान मिळवून देऊ शकते जर आपण अशा रीतीने प्रवास केला तर सर्वांनी श्रद्धा काय करावी? परमोच्च स्थितीवर न्यावी आणि शेवटी फक्त आपल्या स्वतःवर श्रद्धा राहावी. म्हणजे फक्त एका भगवंतावरच श्रद्धा राहावी, भगवंता व्यतिरिक्त कशावरही श्रद्धा राहू नये. अशा स्थितीला तुम्ही जाणं गरजेचं आहे. आणि तशा स्थितीला जाण्यासाठी जे काही आपल्याला साधन करणं अपेक्षित आहे, जो काही आपला अधिकार मिळवणं अपेक्षित आहे, तो अधिकार तुम्हाला मिळवता यावा, त्यासाठी तुमच्यावर सद्गुरूंची कृपा व्हावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. सद्गुरूंच्याच कृपेने निर्माण झालेले हे चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान